रामराम मंडळी मंडळी प्रत्येक भागात वेगवेगळे बैलगाडा शर्यत पाहायला मिळते. प्रत्येकाचा आपापली एक वेगवेगळी ओळख आहे असं म्हणलं तर चालेल. जसं की सातारा भागात घाटावरती 7 छकडे 3 फेऱ्याची शर्यत पाहायला मिळते. मुंबईला बिनजोड पाहायला मिळते. मग अजून शंकरपाट असेल, घोडा बैल असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीची शर्यत पाहायला मिळते. जनरल पद्धत सुद्धा असेल सांगली भागात, अशी वेगवेगळी पद्धत पाहायला मिळते. तर कोणत्या मैदानात कुठलीही शर्यत पाहायला मिळेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही मित्रांनो. असं एक दृश्य पाहायला मिळाले. चिंचघरी 8 घाटी या ठिकाणी एक मैदान पार पडते. हे मैदान नक्की कुठं चिंचघरी 8 पाडी हे कुठे मैदान आहे हे मला पण माहीत नाही. मी पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय, पण या मैदानात एक दृश्य पाहायला मिळते. हे मला खरंच व्हिडिओ बनवा असं वाटलं म्हणून मी बनवतोय. तर या मैदानातील तिसरा सेमी सुटला आणि या सेमीमध्ये 2 गाड्या पळत होत्या. 2 गाड्यामध्ये गाडी अशी एक गाडी होती की एकटाच वाघ लढत देत होता. त्याचं शंकर नाव आहे आणि ते सुद्धा गाडी पब्लिक नव्हती. आणि जर हा शंकर नंदी आपल्या पाहायला बघितला तर सुट्टीपासून मागच होता आणि दुसरी गाडी थोडीच पुढे होती. पण हे दोन्ही गाड्या निम्म्यावरती आल्यानंतर शंकरने जो काय वेग लावला आणि निकाल थोडाच राहिला होता. थोड्याशा काळात त्याने असा काय वेग लावला की दुसरी गाडी ओव्हरटेक करून त्याने निकाल घेतला. या शंकरचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर मित्रांनो शंकर हे शंकरचं शंकरला खरंच मानलं पाहिजे. आज शंकरने दाखवून दिलं की एका बैलगाडी मालकाचं आणि नंदीचं काय नातं असतं. जिद्द आणि बैलगाडी मालकावरचं खरं प्रेम असेल तर एक नंदी आपल्या मालकासाठी काय करू शकतो हे आपल्याला शंकरने दाखवून दिलं. वाघ एकटाच लढत देत होता आणि शेवटी निकाल एकट्यानेच घेतला. तर मित्रांनो ही आपल्याकडे सातारा भागात पुणे भागात पाहायला मिळत नाही. प्रत्येक गाडीत 2 तरी नंदी असतातच. हे दृश्य पाहायला मिळाले. तर याचं कारण काय की त्या भागात अशी पद्धत आहे, अशी शर्यत आहे का त्या नंदीला पायरा भेटला नाही यामुळं असं हा निर्णय गाडी मालकाला घ्यावा लागला हे कमेंट करून नक्की सांगा. जर त्या भागातील चिंचघरी 8 घाटी या भागातील कोण प्रेक्षक असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हे पद्धत आहे का असा निर्णय घ्यावा लागला. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की शंकरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक गाडा मालकाचं आणि नंदीचं नातं काय असतं आणि जर खरंच जिद्द असेल तर एक नंदी आपल्या मालकासाठी काय करू शकतो हे त्याने आज दाखवून दिले. वाघ शेवटपर्यंत एकटाच नाडला आणि तो सुद्धा पब्लिकने आणि त्याचा गटसुद्धा पाहिला तर गटाला सुद्धा त्याने सुट्टा निकाल घेतलेला आहे. आता लाईव्ह कोणत्या चॅनलवरती हे सुद्धा पाहायला अजून तरी समजलं नाही. यूट्यूबला एक शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळाला त्यामध्ये हे दृश्य मला पाहायला मिळालं. तर त्या भागातील कोण असतील चिंचघरी 8 घाटी या भागातील कोण असतील तर त्यांनी लाईव्ह कोणत्या चॅनलवर आहे आणि हा निर्णय काय घेण्यात आला हे कमेंट करून नक्की सांगा. आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटमध्ये, एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये.